सीड सिटी, स्टील सिटी आणि मोठी व्यापारी बाजारपेठ ही जालना शहराची ओळख। त्यामुळे मराठवाड्यातील महत्त्वाच्या पालिकांमध्ये जालन्याचं नाव आवर्जून घेतलं जातं। जालना पालिकेचं संख्याबळ 54 एवढं असून सध्या काँग्रेसचे 23, राष्ट्रवादीचे 9, शिवसेनेचे 10 तर भाजपचे केवळ 5 नगरसेवक आहेत। 5 नगरसेवक अपक्ष असून त्यात मनसे आणि बसपाचा प्रत्येकी 1 नगरसेवक आहे। आता यावेळी 61 जागांसाठी निवडणूक होणार असून राष्ट्रवादीची एक महिला उमेदवार बिनविरोध निवडून आली आहे। उर्वरित 60 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत एकूण 682 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 184 अर्ज अवैध ठरल्यानं अनेक उमेदवारांची निवडणुकीआधीच विकेट पडली, तर नगराध्यक्ष पदासाठी 33 अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी 6 अर्ज अवैध ठरले। ही पालिका आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत। या नगरपालिकेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जालना नगरपालिकेवरती भगवा फडकला पाहिजे अशा प्रकारची व्यूहरचना शिवसेना भाजपने संयुक्तरित्या केलेली असल्यामुळे यावेळेस कुठल्या परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपचा भगवा झेंडा नगरपालिकेवरती फडकवेल अशा प्रकारची व्यूहरचना। जालना पालिकेचे नगराध्यक्षपद यंदा सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे। काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल यांची पत्नी संगीता गोरंट्याल, माजी नगराध्यक्ष पद्मा भरतिया यांचे अर्ज आले। भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ भास्कर दानवे यांच्या पत्नी सुशीला दानवे, शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांच्या पत्नी शोभा अंबेकर यांनी अर्ज दाखल केला आहे। भाजपला नेहमी उपाध्यक्ष पदावरच समाधान मानावं लागले, कारण त्यांचे एकूण नगरसेवकच नेहमी कमी प्रमाणावर निवडून येत गेले आहेत। विशिष्ट म्हणजे MIMनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर जालना नगर परिषदेची निवडणूक अतिशय अटीतटीची आणि निकालाची होईल अशीच ही सध्याची चिन्ह आहेत। गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मतदारांना विकास कामांची आश्वासनं देण्यात आली होती। यापैकी अनेक आश्वासनं पूर्ण केल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येतोय। क्लीन जालनाचं स्वप्न ते होता ते रखडलेलं आहे। तसेच जालना घन प्रकल्प हे रखडलेलं आहे। तसेच स्ट्रीट लाईटचं काम झालेले नाही। लोकांची अपेक्षा होती की ते काम झाले पाहिजे। जालना पालिका आघाडीकडे आल्यास काँग्रेसला नगराध्यक्षपद मिळणार आहे। मात्र युतीकडून शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाकडून एक अर्ज आल्यानं युतीचा नगराध्यक्ष कोण याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे। काँग्रेस जे काही बूथ कमिटी पासून अगदी प्रत्येक घरोघरापर्यंत उमेदवार आपले पोहोचलेले आहेत आणि ते उमेदवार अजूनही प्रत्येक नागरिकांशी, प्रत्येक मतदार बंधू भगिनीशी थेट संपर्कावर भर आहे आणि त्यामुळे काँग्रेसला पोषक वातावरण या शहरात आहे। या अटीतटीच्या लढतीत खोतकर आणि गोरंट्याल यांच्यापैकी कुणाच्या पाठीमागे जनता उभी राहते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।